संत समागम एकादी हे परी, संत समागम एकादी हे परी व्हावे त्यांचे द्वारे स्वान याते, तेथे राम नाम होईल श्रवण, घडील भोजन उचिष्टांचे, कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंक त्याची भले, तेथे राम नाम होईल श्रवण, घडील भोजन उचिष्टांचे, तुका म्हणे सर्व सुख त्या संगते, घडील पंगती संतांची या, तेथे राम नाम होईल श्रवण, घडील भोजन उचिष्टांची विढल। नमो रुक्मिणी मौलिनी हान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दोरे चरण संतानिया, दोरे चरण संतानिया, दोरे चरण संतानिया, पंच कृपा धरे कथेता विस्तार, कृपा धरे कथेता विस्तार, कृपा धरे कथेता विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, आई माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, राम रायाच्या सेवका, राम रायाच्या सेवका, राम रायाच्या सेवका, शरण आलो म्हणे तुका, आलो म्हणे तुका, आलो हरे तुका, राम रायाच्या सेवका, शरणालो म्हणे तुका, शरणालो म्हणे तुका, शरणालो म्हणे तुका, सेवका, शरणालो म्हणे तुका, शरणालो म्हणे तुका, जरा जोरात वाजला। संत समागम एकादी हे परी व्हावे त्यांचे द्वारे स्वान याती, तेथे राम नाम होईल श्रवण, घडील भोजन उच्चिष्टांची, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त प्राप्त स्थळी कोणाचं आहे ते लवकर नेमा, लवकर नेमा। भगवान परमात्मा यांच्या पवित्र दरबारामध्ये सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबराया तुम्हा आम्हाला सत्संगती घडली पाहिजे असा अतिशय आग्रह करतात। थोडक्यात संत संगतीचं महत्व पटवून देतात। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीने परिहार बोलू नका।
सालावात प्रमाणे याही वर्षी भगवान परमात्म्याच्या कृपेने संत महंतांच्या आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या तरुण मंडळीच्या सहकार्याने सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केले। प्रथमतः सर्वांना कोटी कोटी धन्यवाद। जोरात टाळी वाजवा एक बार। तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला, कुठे आहेत नारायणराव चितळे ना का पितळी, त्यांना फोन केला म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे। आणि मला वाटतं आमची यजमान श्रीरंग श्रीरंग उबाळे आणि आमचे रामराव जाधव या दोन्ही सद्भक्ताला कोटी कोटी धन्यवाद। टाळी वाजवा त्यांच्यासाठी। या कार्यक्रमाला एकाचेने म्हणूया पर अशी दिग्गज मंडळी आहे ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन, कोकिळा, भजन सम्राट आमचे कृष्णा महाराज पोहेकर। जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी। ज्यांना पाठीमागे साथ संगीत केली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन, कोकिळा, भजन सम्राट आमचे किरण महाराज, त्यांच्यासाठी जोरात टाळी होऊ द्या। इकडं मायकार उभा असणारे आमचे संगीत अलंकार, संगीत रत्न वा गोडशे महाराज, त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा। पलीकडे उभा असणारे आमचे संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन, कोकिळा वा जगदाळे महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा। आमचे तुकाराम बाबा इकडे बसलेले, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद। आमचे हरिभक्ती प्रायण शेळके ना तुम्ही, शेळके महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा। इकडे ज्यांचे मृदंग अर्थापडते मृदंग, महामेरू मृदंग, महागुरु मृदंग, महर्षी ताल मुनी आमचे नारायण महाराज, त्यांच्यासाठी जोरात टाळी होऊ द्या। इकडे ज्याची मृदंग अर्थापडते मृदंग, महर्षी ताल मुनी दिसायला इतकंच आहे आमचा शुभम गायकवाड, जोरात टाळी वाजवा त्याच्यासाठी। आमचे बालभजनी मंडळ सर्व माईक सिस्टीम अगदी सुंदर आहे, तुमचे नाव घेतलं लक्ष असू द्या। तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आजच्या या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य आपल्याला अगदी कमी बॉल मध्ये जास्त रन काढायचे, थोडं लक्ष देऊन ऐकायचे प्रयत्न करा। मी प्रत्येक कीर्तना सांगत असतो तुकाराम बाबा, ज्या ठिकाणी सुख असते त्याला म्हणायचं परमार्थ आणि ज्या ठिकाणी दुःख असते त्याला म्हणायचं संसार। तुम्ही संसार कितीही चांगला करा, दुःखाचा अनुभव, परमार्थ सहज करा, आनंद प्राप्त। माझे ज्ञानोबा सांगतात, आनंद रे आधी आनंद रे, आनंद रे आधी आनंद रे, आनंद रे आधी आनंद रे, आनंद रे आधी आनंद रे। सफाई अभ्यंतरी गावगा परमानंद रे, 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 आनंद रे आधी आनंद रे, आनंद झालं पाहिजे। जोऱ्यात टाळी वाजवा, जोऱ्यात। परमार्थात आनंद असतो। आता तुम्ही जेवढे मंडपात जमलात भाग्यवानात एका वाक्यात बोलतो। तुम्ही म्हणताल महाराज परमार्थात आनंद आहे, मी विनोदाला सांगत असतो प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत नाही, बरोबर आहे। माळ कुणी घाली नाही, बुका कुणी लावी, थुका लावतील थुका। अरे माळ घालण्यासाठी, बुका लावण्यासाठी, देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी अनंत जन्मीचे अनंत जन्मीचे सुकृत पद, अनंत जन्मीचे सुकृत पद, अनंत जन्मीचे सुकृत पद। त्याचे मुख्य अर्पण हो पट होय हो, त्याचे मुख्य अर्पण हो पट हो। अरे मुख्य गाता अरे पली चिंता, अरे मुख्य गाता गाता
कळ झालं आणि ते मला ढिलं जमत नाही उभाड बाबा मी विनोद नाही बरं का मला अशी गुन्हे जे चांगले असले ते कीर्तन करावं फाशी घ्यावडती कृष्णा महाराज मी एका गावात कीर्तनाला गेलो माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा त्याला काहीच येईना मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं आता इतके येडे म्हणलं फाशी घ्यावं लागेल का नाही आनंद वाटायला टाळी वाजवा विठाला लक्ष द्या देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी हजारो जन्मातलं पुण्य लागते किती नाथ महाराज सांगतात अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैटा होये झोपा आता प्रमाण किती तरी सांगता येतील बहुता सुकृताची कारण त्या कपाशाचे नाम नाहीये तिळे तिळे पुण्य साचा जाऊ द्या थोडक्यात बोलतो आपल्या गावाचं नाव काय पानेवाडी एखाद्याला विचारला चला मला वाटतं हरिपाठ आहे हरिपाठ झाल्यास होतं ना हो म्हणा की हरिपाठ झाल्यास महाप्रसाद आहे प्रसाद खाण्यासाठी चला त्यांना सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप आहे काय थंडी ताप तसे एखाद्याला विचारलं चला आता 8:30 ते 10:30 कीर्तन आहे कीर्तनाला चला त्यांना सांगितलं कीर्तनाला आलो असतो पण अंगात पाप आहे तुम्ही मंडपात आला तेवढे भाग्यवर आहेत लक्ष देऊ नये का महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही अंगात ताप परमार्थ मुळात गोड आहे मुळात पवित्र आहे प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप टाळी वाजवा कळाला असलं तो बरं आता पुढचं वाक्य आहे का ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मंडपाकडे येईल आपो जोरात वाजवा जोरात आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मंडपाकडे येत नाही त्याचा बाप पाप घालण्याची ताकद फक्त संतात आहे असे माझे ज्ञानोबराया तुकोबराया नाथ बाबा केवळ पाप घालवण्यासाठी आम्ही वैकुंठवासी जी आता इतकं चप्पळ आहे त्याच्या आईच्या पोटात किती चप्पळ असेल टाळी वाजवा काही शेळके महाराज या बायाला असं लेकरू बघितलं ना ह्याला वाटतंय आपलं असंच निघाव गाणार वाजणार पण नेमकं निघतं पिणार अरे चांगले लेकरं निघाले पुण्य करावं लागतंय मातेचा संकल्प व्हावा राजपिंडा आणि कपाळीचा धोंडा उभा टाकी उडाला मला डबल गाडी आली काय मला काय मिळ लागला नाही माझ्याकडे लक्ष द्या आम्ही वैकुंठवासी आवाज गुड दे माय झाले का हा होईल होईल हा गोड चालवायची काय आपल्यातलेच आहेत बरं काही
हे न पट्टी दिली नाही, आता चक्कर आलेली ती. उठाला विठाला जास्त आम्ही वैकुंठवासी आलो कीर्तना झोपा काढण्यासाठी. येण्याचं कारण अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. थोडक्यात बोलतो, लक्ष देऊ नाही का. आजच्या अभंगात तुकोबराया तुम्ही आम्हाला सत्संगती घडली पाहिजे आग्रह करतो. मला वाटतं माणसाच्या जीवनात संगती फार बोलायची आहे. लक्ष देऊ नाही का. इतरांची संगती घडू नाही तरुण मंडळी, आणि आपल्या जीवनात चांगल्याची संगती घडल्याशिवाय राहू नाही. एका वाक्यात ऐका, इंचवाची भेट होई का. झोपले काय इंचू भेटावा, भेटल्यास आगा गा 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 देवा 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 बर 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 इंचू चावला बस बस. ऐका, आपल्या जीवनात इंचू जर चावला, इंचू भेटला, शांत बसू देणार देणार. पण पुढचं वाक्य आहे का, आपल्या जीवनात इंचू भेटला तर चालेल, पण दुष्ट माणसाची भेट होता कामा नाही. इंचवाच्या फक्त नांगी 30 आहे. तुका म्हणे इंचाची नांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. काय सांगाव भारा. इंचवाच्या नांगी 30 आहे, पण दुष्ट माणसाच्या साऱ्या अंगाने 20 आहे. हसा म्हणून बोलत नाही, थोडक्यात बोलतो. तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल, घरी जाऊन झोपायचं. काय करायचं हो, तुमचं नाव काय. हा वा विकास. घरी जाऊन झोपायचं. काय करायचं नाही, घरी जाऊन झोपायचं. हो म्हणा ना. नाही नाही म्हणजे इथं नाही नाही का. घरी जाऊन झोपायचं, पण पालतं कसं. बऱ्याच माणसाला पालतं झोपल्याशिवाय झोप लागत, त्याचे कामच पालती असते. येणार नाही येणार. तुम्ही घरी जाऊन झोपा. काय करा हो म्हणा की घरी जाऊन झोपायचं, पण कसं. हा असं ऐका, लक्ष द्या. युनोद नाही, तुमच्या पाठीहून इंचू जाऊ द्या, तुमच्या अंगाहून इंचू जाऊ द्या, तुम्हाला काय होणार. काय होणार. फक्त तुम्ही झोपीत असं करायचं. तुम्हाला साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार. मुद्दा डोक्यात ठेवा. इंचवाच्या नांगी 30 आहे, पण दुष्ट माणसाच्या सारा अंगाने 20 आहे. म्हणून तुकोबराची प्रार्थना आहे, तुका मनेशन नको तयाचे दर्शन. बारीक बारीक नको तयाचे दर्शन. टाळी नको तयाचे दर्शन. तुका मनेशन नको तयाचे दर्शन. नको तयाचे दर्शन. नको तयाचे दर्शन. तुका मनेशन नको तयाचे दर्शन. तुका मनेशन नको तयाचे दर्शन. वा टाळी वाजवा. टाळी 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 टाळी. आज आनंद किती हो. टाळी टाळी टाळी. आज आनंद रे आनंद. टाळी. चांगल्याला दर्शन वाईटाचं होता कामा. वाईटाचं चांगल्याला एक क्षण प्रदर्शित झालं, चांगल्याचंही जीवन अधोगतीला जात. तुका मनेशन नको तयाचे दर्शन. तुका मनेशन नको तयाचे दर्शन. तुका मनेशन नको तयाचे दर्शन. नको तयाचे दर्शन. नको तयाचे. तुका मनेशन नको तयाचे दर्शन. नको तयाचे दर्शन. नको तयाचे दर्शन. दर्शन दर्शन दर्शन. सगळं जातीत तुका मनेशन नको तयाचे दर्शन. बस
वाईटाचं दर्शन जर चांगल्याला झालं, चांगल्याचंही जीवन अधोगतीला जाते. विनोद म्हणून बोलत नाही, थोडक्यात बोलतो. अजामिळ जातीनं ब्राह्मण होता. कोण होता? कोण म्हणलं ब्राह्मण? तुकाराम बाबा कोण होता? जातीनं ब्राह्मण होता. लक्ष देऊन ऐका. तुम्ही कोण्या जातीचे हात यात नवल नाही, तुम्ही कुणाच्या संगतीत राहता यात नवल आहे. ब्राह्मण होता. वडील पूजेला बसले, त्याचा नीती नियम, त्यानं रोज फुलं आणून द्यायची. पण विचार केला, इनाश काले विपरीत बुद्धी, चलत चलत विचार केला, रोज सरळ मार्गाने जाण्यापेक्षा शॉर्टकट मार्गाने जावं. असे बरेच माणसं आहेत. नारायण महाराज, कमी अक्कल जास्त पगार, अक्कल कमी पैसा फुकट हाना वाटतो, असे बरेच माणसं आहेत. त्यानं सरळ मार्ग सोडला. एका ठिकाणी मन आहे, सरळ मार्ग सोडून मानसा काट्यान तू जाऊ नको, जया संगतीने दुर्गुण वाढी, संगती तयाची करू नको. नर जन्मामध्ये येऊन प्राण्या प्रभू चिंतनाला विसरू नको. येशेला तू जवळ बैसोनी पतिवर्तीला छळू नको. दारी तुझे आला भिकारी, इन्मुक्ताला करू नको. गरीब दुःखी अंध पांगुळा सहाय्य करण्याला विसरू नको. विसरू नको. सरळ मार्ग सोडून मानसा काट्यानं तू जाऊ नको. सरळ मार्ग सोडून मानसा. सरळ मार्ग सोडला, शॉर्टकट मार्गाने थोडं माझ्याकडे लक्ष द्या. तिकडे बघा, हे बी चॅप्टर आहे. ऐका, ज्या मार्गाने अजामिळ जात होता, माझ्याकडे लक्ष द्या. एक वेश्या आणि एक पुरुष, त्यानं नुसतं डोळ्यानं चित्र पाहिलं नारायण महाराज. पण एका क्षणाचं दर्शन अजामिळाच्या जिंदगीत घातक ठरलं. एका क्षणाचं दर्शन अजामिळानं फुलं घेतले, तिथं टाकलंय, आणि तो अजामिळ येशच्या संगतीत रद्द झाला. कुणाच्या? म्हणून महाराज सांगतात, आपल्या जीवनाचं सोनं करायचंय ना, संगत करना पडे को, बढत 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 जाय. संगत करना छोटे की घटत घटत घट जाय. काय सांगाव महाराज. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. वाह, ताली 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 ताली, वाह ताली ताली.
विकासराव डिले झालं बोलय झाले घाम आलाय आणि जिथं घाम तिथं दाम उभं केला इशारा हे आमची उबाळ बाबूकडे हा उबाळीन जाधव हे आता दोघं जण एका पक्षात आहेत बरं काय विठाला विठाला संतन की संग लाग रे तेरी अच्छी बन संत संग धरा तुम्हें हरि भजन पाटी लागला शेकाळ दात खातो कर करा उठा उठा जागा पाठी भये आली मोठी बस माझ्याकडे लक्ष द्या जीवनात संगती फार मोलाची संगती चांगल्याची घडाव कळालं महाराज लक्ष द्या पण कशी घडाव अभंगाचं पहिले चरण संत संगते संत समागम एखादी पारी संत समागमे एखादी संत समागमे एखादी पारी संत समागमे एखादी हो संत समागमे एखादी पारी संत समागमे एखादी वावे त्यांचे द्वारी स्वारया वावे त्यांचे वावे त्यांचे द्वारी स्वानयात वावे त्यांचे द्वारी स्वानयात वावे त्यांचे तेरा मनाम होईल शबाना संत समागमे एखादी पारी वावे त्यांचे द्वारी स्वानयाती वावे त्यांचे द्वारी संत समागमे बेटाचे द्वारी वाह सांभाळा हे कसं आहे बघा लेकराला बोलणं अवघड आहे मी एका गावात एका बाईला म्हणलं ताई लेकरू सांभाळा ती बाई म्हणली तुमचं काय मागणं पुढं गोसाई रड तेव्हापासून मलाही सांभाळून बोलावं लागले लेकर सांभाळा विठाला वा जाऊ द्या आनंद वाटला माझ्याकडे लक्ष द्या एक वाक्य बोलतो बरं काय केला इशारा विकासराव भाजी चांगली झाली तर खाऊ वाटते माझ्याकडे लक्ष द्या भाजी चांगली झाली तर खाऊ वाटते नाही तर काही बायाची भाजी लई नमुना अरे डब्याचे डबे मसाला चव नाही कशाला मी इतर सोडून मंडपातल्या धरून सांगाल एका बाईनं भाजी केली तेल मीठ मिरचू डाळ पाणी जाधवराव मालकाला भूक लागली ते मला जेवाय वाढ हिनं भाजी वाढली आणि हिनं पुरका हाणला शेंडीत ताईट
माया ब्रह्म जगत सत्य जगत मिथ्य सगळं अजातवाद. आता तुम्हाला सगळ्याला अनुभव आहे, मी एकटा सोडून. भाजी कशी का होय ना मालकीन जीव घालताना पुढे बसते. बरोबर आहे का नाही? झाले की नाही? इमान द्यायला नाही नाही होईल होईल दम जरा. तेव्हा काही झालेले माणसं लगेच ओळखी देत काही झाली समाधान तुमची. विनोद नाही. आता त्याच्या डोळ्यातून असं वेळ ती बाई पुढे बसली आहे, गपचूप तरी बसावं. बसल्या बसल्या म्हणली माय भाजीच काही कमी जास्त, तुमच्या डोळ्यातून आसरू. ते म्हणला प्रेम आसरू आहेत, प्रेम आसरू. ती म्हणली थोडी भाजी देऊ का? जास्त प्रेम म्हणलं मसन वाटा गाठावं लागेल म्हणला. विठाला तुम्ही हसा म्हणून नाही पट्टा म्हणून सांगतो. माझ्याकडे बघा, भाजी चांगली झाली तर चव चव लागत ती नाव निघते. असे गुणीजन चांगले असले ते कीर्तन करा वाटते. जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं. एका साधकानं प्रश्न विचारला, मला संतांची संगती घडावी मान्य, पण कशी? तुकोबाराने उत्तर दिलं, संत समागम एखादी परी. माझ्याकडे लक्ष द्या. समागम म्हणजे करणे, समागम म्हणजे करणे, आणि परी म्हणजे घडणे. कोणत्याही पद्धतीने कशाच्या बी निमित्ताने आपल्याला ज्ञानोबारायाची तुकोबारायाची संगती घडू द्या, नाथ बाबाची संगती घडू द्या, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कशाच्या बी निमित्ताने. आता तुम्ही सगळे सुज्ञ माणसात थोडक्यात बोलतो. पुणे जिल्ह्यात एक गाव आहे. कुठं? नारायणराव कोणतं? हे म्हणजे तुला काय बोलले? त्या गावाचं नाव आहे कडूस. काय? कडूस. त्या ठिकाणी एक ग्रस्त राहत होते, गंगाधर पंत मवाळ. कोण? थोडं बोला जा. गंगाधर पंत मवाळ. योगायोगाने त्यांची म्हैस हरवली. काय हरवली? म्हैस. आणि ज्ञानेश्वरी वाचवताना एक ओळी सापडली, हिरव्या चारे भांबावे पशु. जिकडं हिरवा चारा असेल तिकडं जनावर जाते, आणि जिकडं वडापाव दिसला तिकडं माणसं जाते. हे अंतरीची धावी. जिकडं हिरवा चारा असेल तिकडं जनावर जाते. पाहत 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 निघाले. हिरवा चारा कुठं दिसेना. भंडाऱ्या डोंगरावर लांबून हिरवा चारा दिसला. वाटलं नक्की म्हैस ह्या डोंगरावर असेल. म्हैस पाहण्याच्या निमित्ताने आली. काय भाग्य असेल? उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारले, काय सांगाव महाराज. पुण्य फळले बहुता दिसा, पुण्य फळले बहुता दिसा, पुण्य फळले बहुता दिसा, पुण्य फळले बहुता दिसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा. संत चरण पावलो ये ये संत चरणे पावलो हे. संत चरण पावलो ये 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 संत चरणे पावलो हो हो हो. थाक की ना थाक. हा थांबा थांबा थांबा. टाळी वाजवा टाळी. जोऱ्यात 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 जोऱ्यात. टाळ
मृदांग जोरात टाळ जोरात आजी फिटले माझ्या घोडे आजी फिटले माझ्या घोडे हो आजी फिटले माझे घोडे आजी फिटले माझे घोडे आजी फिटले माझे घोडे आजी फिटले माझे घोडे भरले बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा आलो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो भले बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत पावलो 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 पुण्य फळले बहुता दिशा पुण्य फळले बहुता भाग्य उदयाचा कुणाच्या अंगात येईल माझ्याकडे लक्ष द्या काय पुण्य असेल निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्यालाही जी पाठवटी तई होई भेटी हरिप्रियाची कोणतं पुण्य असेल कोण पुण्य कोणा गाठी हो म्हणा पुढचं म्हणू नका होय आयशी याची माझ्याकडे लक्ष द्या तुकोबरायचं भजन रंगात आलं गंगाधर पंत माळ पळत गेले आणि तुकोबरायचे पाय धरले श्री संताची साष्टांग हे करी तुकोबराने विचार केला कोण साधक असेल देहूतल्या लोकांना मला डोंगरात काढून दिलं भजन करू दिलं नाही ज्ञानेश्वरीतली ओळ विचारायची गात्यातला अभंग विचारायचा का चिंतन विचारायचे कशासाठी डोंगरात आला तुकोबराने डोळे उघडले पुन्हा डोळे उघडले बोला बोला गंगाधर पंत मवाळ काय आपली इच्छा महाराज आशा शिंगाची म्हैस बघितली का कशा शिंगाची झोपले काय कशी आशा शिंगाची तुकोबारानं डोक्यात आणून घेतलं शेळके बुवा आशा शिंगाच्या म्हशीचा त्याग करून इथं आलो झोपले काय मागली तरी वाघ म्हैस विचारा आल्याशिवाय राहिला आणि विनोद नाही एक वाक्य डोक्यात ठेवा महाराजांना ब्रह्मचर्य राहू द्या संन्यासी राहू द्या तुम्ही लोक आम्हाला जोग देत काल परवा तर मलाच एकानं फोन केला हॅलो मी म्हणलं मेलो आमचं लग्न बघा कुठं तरी त्याला म्हणलं मीच केलं नाही तू हो कुठं बघा अरे कुणाला काय विचारावं अक्कल लागते हो संताजवळ गेलास कसं बोलावं साचा आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळा अमृताचे मुख्य अमृताची वाणी मुख्य अमृताची मुखे अमृताची वाणी मुखे अमृताची वाणी मुख्य अमृताची वाणी मुख्य अमृताची मुखे अमृताची वाणी मुखे अमृताची वाणी देवा जय कारणी देह देवा जय कारणे मुख्य अमृताची वाणी देह देवाचे कारणे मुख्य अमृताची वाणी मुख्य अमृताची देह देवाचे कारणे देह देवाचे कारणे मुखे अमृताची वाणी मुखे अमृताची वाणी मुख्य अमृताची वाणी देह देवाचे कारणी झोपा असं बोललं पाहिजे हो. काही मी उधार पावेन काही मी उधार पावेन काही कृपा केलं नारायण कृपा ऐश तुम्ही सांगा संत जन बस करा समाधान
महाराज माणसं काय बोलतील काही सांगता येत नाही. विकासराव काल पोरा एका बाईनं माझ्याकडे बघितली. ती बाई म्हणली छिर काय बोखायचा उता आलाय. मी मागं सरकलो वा तेव्हापासून कळाले आम्ही भूक घ्या म्हणून. विठाला विठाला ऐका कसं बोला संताजवळ साच आणि मोबाळ. महाराज अशा शिगाची बैल बघितली का? अशा तुकोभऱ्यानं डोक्यात हाणून घेतलं. हे अरे म्हैस पाण्यासाठी सायास करू नका. देव पाहावया करी ओसायास न धरियास नाशिवंत नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन. बीज ज्यात असीन त्याची देव पाण्यासाठी सायास कर. त्याला सांगितलं शेळके महाराज तुमचं काय महाराज काकद भोपळा देश मोकळा. ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम खाऊ घातले का नाही उबाळे बाबा जाधव गुलाबजाम हो म्हणा की. हा मी नग म्हणलं तरी घ्या घ्या घ्या. महाराज विनोद म्हणून सांगत नाही एक वाक्य ऐका. तुम्ही खानदानी परमार्थ करा. अरे लोक आपल्याला किंमत दिल्याशिवाय राहत नाही. काय किंमत आहे हो लोकाला कळत नाही महाराज. आता आमची नारायण महाराज झाले की हा नाही होईल दमदारा धीरे से बजाना. तू का म्हणे येथे न चले तातडी गडबड करायची नाही हळूहळू ढाळी ढाळी. आता यांना किती किंमत आहे. मृदंगाची बायको मृदंगी. मी किंमत सांगलो मृदंगाची बायको मृदंगी. त्याला तर म्हणलं थाप कुंकू टाका म्हणलं धुमाकू ठोका. किंमत आहे किंमत आहे. आता आमच्या बायकोवाल्याला अंडारीकर किंमत आहे का नाही. माईकवाल्याची बायको मायकीन मायकीन. त्याला जर म्हणलं ताई आवाज कसा सोडा म्हणल्या सगळ्यात मोकळा सोडा. किंमत आहे किंमत आहे हो किंमत आहे. डॉक्टरची बायको डॉक्टरची बायको डॉक्टरीन. कंडक्टरची बायको कंडक्टरीन. सरपंचाची बायको हा सरपंचीन. पेताड्याची बायको म्हणा की पेताडीन. वाईटाला कोणीच किंमत देत नाही. आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय पाया पडल्याशिवाय. म्हणून ज्याच्या गळ्यात माळ नसेल माझ्याकडे लक्ष द्या. पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. पवित्र अंतकरणानं परमार्थ करा. भगवान परमात्म्याची शपथ घेऊन सांगतो आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. उडाला तुकारामाने सांगितलं ये तुमच्या मागे इकडे 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 तोंड इकडे तिकडे काय इकडे इकडे असं. आम्ही एका मिनिटात ओळखीत असतो. हा ह्याला आल्या आल्या वाटलं दिशा इतकं इतकंच आहे. हा जॅक इतकाच असतं. टाळी वाजवा काळा असलं तर विठाला ऐका काय सांगू लागलो. कीर्तन कीर्तन. अरे देव पाहण्यासाठी सायास कर. तर सांगितलं महाराज म्हैस सांगा. काय सांगा. भाग्य आहे महाराज आम्हाला असे गिराईक मिळत नाही. नाही तर आम्हाला गाडीतूनच म्हणा लागत डबा कुठं आहे डबा कुठं आहे. विनोद नाही विनोद. ऐका म्हैस सांगा. तुकोबारानं सांगितलं लई खट दिसाले म्हैस पाहिजे. हो जा घरी कोट्यात म्हैस आहे. आपल्याकडे कोटा म्हणते का गोटा. हा गोटा गोटा वा कोट्यात म्हैस आहे. जा संताची ये पायी हा माझा विश्वास. सर्व भावी दास झालो त्यांचा. काय सांगाव महाराज. झोपा पळा सुटला. बघतो तर काय माझ्याकडे लक्ष द्या. कोट्यात म्हैस कुठं कुठं कोट्यात म्हैस. काही माणसाचा विश्वास बसत नाही. तो का तिकडे एक आहे तुमच्याकडे कुणा आणून सोडले तिकडं.
मला वाटलं ह्याच्याकडेच लेकर असतील काही, ह्याच्याकडे बी कारखाना दिसायला आहे. उठाला विठाला बोला पुंडरी श्री ज्ञानदेव तुकाराम. महाराज ही माणसे लई छाप असते बरं. हिना पार आहे ना, आहे की लोक बाहेरचे आहेत का गावातले? मग भाग्यवान आहेत बरं. काय नाही काही माणसाला तुम्ही म्हणायचे इना घ्या की, हो मी का गुत्त घेतलोय का गावाचं, आणि हे लेकर घेऊन हिंडतोय असं बघ 10-10 किलोची लेकर बोकांडीवर. मी म्हणलं बाबा इना पारा नाही, हे कसं काय? म्हणला महाराज लेकरू नाही घेतलं सून भाकर देत नाही म्हणला. अरे विचार करा, विनोद नाही, हसा म्हणून नाही, सामान्य व्यवहारात तुम्ही लेकरू नाही घेतलं तर सून भाकर देत नाही. ऐका बरं काय, हे 3.5 हाताचं त्यानं फुकट दिलंय. पुन्हा दिले विकासराव, विनोद नाही. तुमची दाढी आली आहे का, तुम्ही वाढवली नाही? आली आहे का? नसल्यास तुम्ही काय वाढीना? काही माणसाला दाढीच नाही. विनोद नाही, विनोद. ऐका गडी, तुम्ही स्वतःला किंमत द्यायची नाही. इतकी सुंदर दाढी दिली, इतका सुंदर चेहरा दिलाय, त्याला किंमत द्यायची. त्याच्या जर मनात आलं ना, ओळखर महाराज चांगले चांगले माणसं म्हणून माझी विनंती आहे इकडे, एक वाक्य डोक्यात ठेवा, तुमचं शरीर चांगलं आहे ना, खरी तुमची संपत्ती आहे ही टाळीवर, आणि हे त्याचे उपकार आहेत, विसरू नका. विठाला विठाला काय सांगू लागलो? कीर्तन कीर्तन बळच सुटला, विश्वास भेटला नाही. आणि खरं आहे महाराज, एकेकी कुणावर विश्वास ठेवायचाच असेल तर संताची हे पायी थोडं हलून बघावं लागतं. शेळके महाराज लगेच जर तुम्ही आमच्या नादी लागले, उद्या तुम्ही म्हणता काय काय मला आता तेवढ्या पुढे जात नाही ना, माझ्या तोंडावर लावलं. ही एकाएकी विश्वास ठेवू नाही, अपघात होतोय. विश्वास भेटला नाही, म्हैस आणली का आली असेल, पत्नीला विचारलं म्हैस कुणा आणली, मालक नाही आणली, आली. बापरे. मुलाला विचारलं म्हैस कुणा आणली, नाही आणली, आली. बापरे. ऐका, विचार केला, अरे ज्यांच्या शब्दानं म्हैस सापडते त्यांना सांगितलंय देव पाहावया करी हो सायास. ऐका, ज्यांच्या शब्दानं म्हैस सापडते त्यांच्या शब्दानं का देव सापडणार नाही? का देव सापडणार नाही? सगळ्याचा त्याग केला, संसाराच्या तापी करिता या सेवा, संसाराच्या नावी घालून या सुन्नी वाढता हा पुण्य. सगळ्याचा त्याग केला, पळत सुटला, तुकोबाराची पायी धरली. करा क्षमा अपराध, करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध महाराज तुम्ही, आहा नाही विचारीला अधिकार मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद तुझं मी आठविले नाही कधी वाचे कृपणे दे. पळत सुटला, पायी धरली. महाराज क्षमा करा, तुमचा अधिकार कळाला नाही. तुकोबारानं डोक्यावर हात ठेवला. कुणाच्या? जाधव. कुणाच्या डोक्यावर हात? म्हणा मह्या म्हणून. गंगाधर पंत मोळाच्या डोक्यावर हात ठेवला. हात ठेवून मस्तकी प्रसाद देऊन केली सुखी, आपुले पदी धरीतील हाती संत कृपा. जाऊ द्या, थोडक्यात बोलतो. तुकोबारानं डोक्यावर हात ठेवला, हस्त कृपा केली, आता माझ्याकडे लक्ष द्या. राहिलेली गात्यातली अभंग गंगाधर पंत मोवाळानं लिहिली. कोण लिहिली? कृपा केली, कृपया केली. ऐका, आज चंद्रसूर्य आहे तोपर्यंत गंगाधर पंत मोवाळाचं नाव आहे, तोपर्यंत कीर्ती आहे.
चला आता उत्तर द्या. गंगाधर पंत म्हणाला तुकोबारायांची संगती घडली कशाच्या निमित्तानं? लवकर बोला. झोपले काय मागरी? कशाच्या निमित्तानं? कशाच्या? कशाच्या? म्हशीच्या निमित्तानं संगती घडली. उद्धार झाला का नाही? टाळीवर. तुकोबाराय सांगतात कशी बी घडू द्या, संत समागम एखादी हे परी. समागम म्हणजे करणे आणि परी म्हणजे घडणे. पद्धत कोणत्याही पद्धतीने कशाच्या बी निमित्ताने संतांची संगती घडू द्या, आपला उद्धार आहे. महाराज कळालं हो, टाइम होती आलाय. नाही घडली तर नका घडू द्या, आणि मेलो तर मरा. फक्त मरताना वासना शिल्लक ठेवा. काय करा? जन्म घेणे लागी त्याची झाली अंगी. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशन इह संसारे खलु दुस्तारे कृपया प्यारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. किती वेळा जन्म यावे नित्य होय भजित म्हणून या जीव भ्याला शरण गेला. जशी वासना तसा जन्म. माझ्याकडे लक्ष द्या. महाराज उद्या वासना शिल्लक राहिली, आम्हाला जर बैल, ऐका, आम्हाला जर जन्म बैलाचा मिळाला तर तुकोबाराने सांगितलं बैलाचाच मिळू द्या, पण ज्ञानोबारायाच्या पालखी पुढचाच बैल. महाराज उद्या जर जन्म घोड्याचा मिळाला, माझ्याकडे लक्ष द्या, उद्या जर जन्म घोड्याचा मिळाला, वासना शिल्लक राहिली, तुकोबाराने सांगितलं घोड्याचाच मिळू द्या, ज्ञानोबारायाच्या पालखी पुढचाच घोडा. महाराज आम्ही ज्या भागात राहतो ना, परभणी जिल्हा, आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये आमचा एक गुरु घराणा आहे, ठाकूरबुवा. कोण? ठाकूरबुवा लोहगावकर म्हणून. ठाकूरबुवा रिंगण आहे ना आपलं माऊली सोबत. ऐका, ठाकूरबुवाच्या संगतीतला घोडा एकादशी धरीत होता. कुणाच्या संगतीतला? झोपले काय मागली? कुणाच्या? ठाकूरबुवाच्या. आपल्या संगतीतले माणसं एकादशी धरणार. विनोद नाही, विनोद ऐकाकडे. आता त्या काळात काय कॅलेंडर आहे का, डायरी आहे का, काय रोजनिशी आहे? काय विद्वान लोकांना म्हणायचं ठाकूरबुवा एकादशी कधी आहे? माझ्याकडे ऐका, आमच्या हा उद्या एकादशी. हा उद्या हाय हाय हाय. हा उद्या आहे. हा आपण दोघं धरू एकादश. हा ताईने धरली एकादश. विठाला विठाला ते नाही बोललं, आतली वळवळ करू लागली. असं द्या पाहिजे, हे सगळी पाहिजे बरं का. हे सगळे जर सुधारली आपलं अवघड आहे ना. पण असं द्या, जाऊ द्या, उगा झाकली मुठ. माझ्याकडे बघा काय सांगू लागलो. ठाकूरबुवाचा घोडा माझ्याकडे बघा. तिकडं कोपऱ्यात कोणी आहे काय का शहाणा माणूस? गपचूप उचलून ह्याक तिकडं. हे माझ्या पुढं लावलं हे ना. बंद आहे का? बंद आहे का? हे बंद आहे का? वाटलं तर गपचूप उचलाय. लई नाही, खुंदळा खुंदळी होऊ द्यायची. विठाला
ठाकूरबाचा घोडा एकादशी सांगायचा कुणाच्या? त्यांच्या घराण्यातला घोडा. ऐका, ठाकूरबाच्या संगतीतला घोडा वाया गेला नाही. आपलं जीवन कसं वाया जाईल? टाळीवार. महाराज, उद्या जर जन्म आम्हाला वासना शिल्लक राहिली आणि कुत्र्याचा मिळाला तर तुकोबाराने सांगितलं कुत्र्याचाही मिळू द्या, पण ज्ञानोबारायाच्या दरबारात व्हावे त्यांचे द्वार. टाळी 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 संत समागम एखादी परी, संत समागम एखादी परी, संत समागम एखादी परी, संत समागम एखादी ती घेऊन येतील काय ते. चल बाबा, तू अशी कीर्तन होत नाही. असं दे भाऊ. ती टोपी घातलेली काय वरी बघा, असं तेवढं खाली बघू नका, मला झोप येते. आणि पुढचे माणसं फ्रेश असले तर मला कीर्तन करावं वाटते. नाही तर काय कीर्तन माणसं तुझ्यावर का दुष्काळ पडलाय. मोकळं मोकळं राहतो महाराज, मोकळं. आणि एक शंका, आता जगात कुठं आनंद राहिला फक्त आनंद वारकरी संप्रदायात आहे. आता तुम्ही एवढे मोकळे बसले, एवढे हसालेत, तुम्ही घरी एवढे हसणार? घरी ह्या बायाला वाटते झटका येते काका, ह्या म्हणते चहा घेता का, आहा कॉफी, आहा दूध, आहा डिकाशन, आहा फाशी, आहा. हे सगळं विसरण्यासाठी इथं यायचंय. ढाला जाऊ दे, आता मी लई टाइम घालणार नाही. आता एवढा दृष्टांत सांगणार आणि आकडतो घेतो. लई दाट पेरलं की कणीच बारीक पडत आहे. माझ्याकडे लक्ष द्या. कुत्रे म्हणाले आम्ही कुठे जाऊ म्हणाले, तुमच्या संगत येता म्हणाले. ऐका, चांगल्याच्या संगतीत आपण कुत्रा झालोत. माझ्याकडे लक्ष द्या, तरी आपलं जीवन वाया जाणार नाही. इकडे बघा, राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी कुत्रा पाळला होता. विकासराव, कुत्र्याचं नाव काय होतं? वाघ्या. 7 वर्ष कुत्रा माझ्या राज्याच्या संगतीत होता. कुणाच्या? राज्याच्या. पण कालांतरानं
शरीर जात आघाव्य नाशिवंत स्वभाव्य म्हणून तू झुंजाव्य पंडू कुमारा क्या भरवसा ही इस जिंदगी का साथ देती नहीं एक से का क्या भरवसा इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। शोभा जल जाएगे जलते जलते, ताली वाजवा ताली। जिंदगी कट जाएगी कटते कटते, तब निकल जाएगा रोशनी का क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, जिंदगी का। अख्ख्या महाराष्ट्रात कळालं माझ्याकडे राज्य गेले ऐका तरुण मंडळी, लाख मरावी परंतु लाखाचा पोशिंदा मरता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराज गेले, अख्खा महाराष्ट्र दुःखी झाला यात नवल नाही. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पाळलेला कुत्रा ढसा ढसा लढू लागला. कोण? ऐका, महाराजाची प्रेत यात्रा निघाली, लक्ष देऊन ऐका. महाराजाचं प्रेत नेलं, चितेवर ठेवलं, चंदनाचे लाकडं टाकली, माझ्याकडे बघा, कापूर टाकला, बेल टाकला, तुंप टाकलं, नारळ टाकले, तुळस टाकली, सुगंध सुटला. एक वाक्य ऐका तरुण मंडळी, ज्या राजाच्या चित्तेचा सुगंध सुटला त्या राजाच्या आयुष्याचा काय सुगंध असेल. गर्जना झाली, चित्तेला आग लागणार. सगळ्यांना माझ्या पाठीमागं म्हणा, जोऱ्यात म्हणा, जोऱ्यात सगळ्यांना. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की, सद्गुरु मोतीराम महाराज की जय, गुरुवर्य मारोतराव महाराज की जय, अरे अरे महादेव, अरे अरे. गर्जना झाली, चित्त्याला आग लागली. लक्ष देऊन पहा. वाघ्या नावाच्या कुत्र्यानं मागं पाहिलं नाही, पुढं पाहिलं नाही. धाड दिशा चित्ते थोडी मार. तुकाराम बाबाला वाटलं माझ्या अंगावर मारते का उडी. कुठं उडी मारली? कुठं? चितेत. ऐका, तुम्ही जर आज गडावर गेले ना, पहिलं दर्शन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं आहे आणि दुसरं दर्शन वाघ्या नावाच्या कुत्र्याच्या समाधीचं आहे. एका कुत्र्यानं आमच्या राजाची संगती केली तर आपल्याला कुत्र्याच्या पाया पडावं लागते. कुणाच्या? कुत्र्याच्या. कुत्र्याच्या कुणाच्या? कुत्र्याच्या. हे भांडणं लागल्यास माणसामध्ये ते कुत्र्याच्या कुत्र्याच्या. अरे विनोद नाही, एका कुत्र्यानं राजाची संगती केली तर आज कुत्र्याच्या पाया पडावं लागतं. इतका अधिकार प्राप्त होतोय म्हणून महाराज म्हणतात, व्हावी त्यांची द्वारे स्वान याती. त्यांच्या दरबारात कुत्रा म्हणून जगाव महाराज. 10:30 वाजत आले, आता वाजले की 12. मले जाऊ द्या की घरी. मला टाइम होत आला. तिथं त्यांच्या दरबारात कुत्रा म्हणून जगावं, पण साधना काय घडेल. राम नाम
टाळी टाळी त्याला म्हणायचं म्हातारपणाला घरापर्यंत पोरग झालं म्हणायचं. टाळी वाजवा टाळी. असं वाटतं खिशातले 1000 रुपये काढून द्यावं, पण महाराजात घेत नाहीत म्हणा की असं करा खिशात नाही तर सध्या. आनंद वाटला महाराज. तेच फार पक्का नाही, तुम्ही एका ठिकाणी उडी मारली मी खाली टीज होती नाही पक्का आहे. आनंद वाटला. महाराज त्यांच्या दरबारात कुत्रा म्हणून सांगा मान्य झालं. तिथं साधना काय घडेल. जो वरी अर्जुना तो पोत भेटेची ना म्हणा, तवाची या साधना भजावी लागी. तृप्ती झाली या जैशी. साधने सरते, साधना केल्याशिवाय साध्याची प्राप्ती नाही. ऐका मग तिथं काय साधना घडेल. तेथे रामनाम होईल. श्रवण आता टाइम झालाय. 9 प्रकारची भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्म. श्रवणाचे मिशे सकाता द्याला भाया म्हणे सकाता द्याला ये विठाला विठाला ओला कुंडली श्री ज्ञानदेव. जाऊ दे हातावर घ्या, हातावर घ्या. सरळ सरळ पुढं. बारकुमा आदि जय वाह. घ्या खाली घ्या 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 घ्या. धन्यवाद. असू द्या बघा. आनंद वाटला. तिथं साधना काय घडेल. तेथे रामनाम होईल. श्रवण कानावर पडेल. घडेल भोजन. भोजन कोणतं. तुका म्हणे शेष सेविनावडी वचन न मोडी बोलले ते. मग तिथं राहावं कसं. कामारी बटीक शेवेचा सेवक दीनपणे रंक तेची भले. माझ्याकडे लक्ष द्या. काम करतो तो कामारी, काम करतो तो कामारी, माफ करतो तो मापारी, पूजा करतो तो पुजारी, मंदिरातले बल्ब आणतो तो
इकडे सोडून सांगा रे महापुजारी कामारी पट्टी सेवेचा सेवक दिन बना नम्र झाला होता. महापुरी झाडे जाती. शबरी लहान झाली. जब मेरा राम जी का आवन होगा शबरी का कुटिया का. बस शबरी लहान झाली. राम प्रभूची भेट झाली म्हणून लहानपण देगा मुंगी दीनपणे रंगतीची भली. भलं म्हणजे चांगलं. महाराज आम्हाला सुखाची अपेक्षा आहे. तुकोबराला सांगणारे एक सुख आहे. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती. तरुण मंडळी माझ्याकडे लक्ष द्या. इथं संगती बी आहे पंगती बी आहे. संगती पंगती देवासवे घडे. ऐका काही माणसाला संगती आमदाराची कृष्ण महाराज आणि पंगती ढाब्याची पण इथं संगती बी आहे आणि पंगती बी आहे. मग तुका म्हणे सर्व सुख त्या संगती आणि घडेल पंगती. किती सुख आहे ज्या सुखाकारणी सर्व सुख आजी सुख या संत समा. सुख एक ह्याची सर्व सुखाची लहरी. ज्ञानाबाई अलंका पोरे बाई अलंका पोरे अलंका अलंका. इतकं सुख आहे तुका म्हणे तेथे सुखा काय आहे समाधान. नाही का कार्तिक वारी आहे. उद्या ज्यांना एकादशीला पंढरपूरला जायचे त्यांना चला. आषाढी कार्तिकी विसरू नका सांगत असे गुर. ज्यांना पंढरपूरला येता आलं नसेल त्यानं ज्ञानोबरायच्या समाधी सोहळ्याला यायला विसरू नका. यात्रा अलंकापुरा येती ती आवडती विठ्ठला. ऐका गडी ज्ञानोबरायची यात्रा केली. भगवान परमात्म्याची यात्रा सफल झाली. जो करील याची तो तारील सकाळ. बस इतकी ताकद आहे. गावकरी मंडळी तरुण मंडळी महिला मंडळ माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहेत. बरं एखादा शब्द चुकीचा गेला असेल माफ करा. राग आला तर दक्षिणा देऊन जा शिव्या देत जायचं हेच लय उलट आहे. तुकाराम बाबा ह्या खात्यात येतं आणि माहेरात फोन करतात. हॅलो मम्मी मम्मी कशी आहेस ये. सासू झटका येऊन मिली पटाई लागा नाही. अरे इमानदारीनं तुम्ही तुमच्या सासऱ्याची सेवा करा. तुमची भाऊजी तुमच्या आई बापाची पायी धुवून पेल्याशिवाय राहणार नाही. पायी जैशी करणी वैशी जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. काही बायाले खुश झाले. काही आशा बघायला पुन्हा आणला असेल मम्मीला म्हणजे जाऊ द्या ही न सोडून द्या. गडी मुद्दा डोक्यात ठेवा. तुम्ही कीर्तन कमी आहे का भागवत कमी आहे का परमार्थ कमी करा पण सासू सासऱ्याला दुःख देऊ नका. तुम्ही दुःख देऊ नका. आणि मी यांनाच बोलत नाही. ही बिल हेच लय आवड हे असे बघत येत हे उग गपचूप तसं म्हणून नका इतकं पानसट जमत नाही. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे माझ्या भावासारखे हात बरं काय. एखादा शब्द चुकीचा गेला असेल माफ करा पण सत्य असेल ती घेऊन जा. सत्य बोले मुखी दुखी आणि काच्या. म्हणून गावकरी मंडळीला तरुण मंडळीला इतका सुंदर मंडप भरला. महाराज तुम्ही इकडे बसलात. एक वाक्य बोलतो. नारायणराव जाधव उबाळे बाबा सगळे कमिटीतले माणसं तुम्ही हात तरुण तुम्हाला पाहून माझं मन आलं जोरात बोला भरून. दरवर्षी हा सप्ताह असा चांगला घ्या करून. नक्की तुम्हाला भगवान परमात्मा आशीर्वाद देतील. वरून आशीर्वाद देतील. तुम्ही अन्य ठिकाणी किती करा वाया जाणार आहे. तुम्ही इथं 10 रुपये जरी दिले तर तुमचे सत्कर्माला तुमच्या नावावर पडल्याशिवाय राहणार नाही. आता बघा महिला मंडळा लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी झाल्या 3-3 हजार हेला मिळच लागणार झालाय. वेळच महाराज विनोद नाही. यालेत का नाही तुमच्याकडे 3-3 यालेत का नाही तुमच्या नावावरच आलेत ना. ऐका अरे तिकून नावावर पडलेली यालेत तुम्ही देवासाठी दिलेलं का तुमच्या नावावर जमा होणार नाही. का जमा होणार नाही. म्हणून पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. कोट्यातली गाय सांभाळा आणि घरातली मायबाप सांभाळा. ज्ञानेश्वरा माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली